लोकनेते माननीय हनुमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट विटा संचलित आदर्श कृषी तंत्र विद्यालय विटा येथे 10वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी 2 वर्षांचा कृषी डिप्लोमा कोर्स सुरू झाला आहे। मराठी माध्यमातून शिक्षण, अनुभवी शिक्षक वर्ग, सुसज्ज इमारत आणि सर्व सोयींनी युक्त प्रयोगशाळा तसेच प्रत्यक्ष प्रशिक्षणासाठी आधुनिक भाजीपाला क्षेत्र, आंबा बाग, माती परीक्षण प्रयोगशाळा, बंदिस्त पशुपालन आणि गांडूळ खत उत्पादन प्रकल्प यांसारख्या सुविधा, विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी निसर्गरम्य परिसर, नियमित मार्गदर्शन, मुला-मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृहाची सुविधा उपलब्ध, शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देणारे विश्वासू शिक्षण। पत्ता आणि संपर्क आपल्या स्क्रीनवर। नमस्कार, मी अरुण। वांगी तालुका कडेगाव येथील येरळा नदीकाठी असलेल्या जाधव वस्ती परिसरात बिबट्याने शेळीचा फडशा पाडल्याची घटना मंगळवारी पहाटे उघडकीस आली आहे। या घटनेमुळे परिसरातील पशुपालकांमध्ये मोठी घबराट पसरली आहे। जाधव वस्ती येथे राहणारे विष्णू खशाबा जाधव यांच्या घरालगत असलेल्या जनावरांच्या गोठ्यात शेळ्या, गायी आणि म्हशी बांधलेल्या होत्या। मंगळवारी पहाटेच्या सुमारास बिबट्याने थेट गोठ्यात शिरून एक शेळीवर हल्ला केला। शेळीला ठार करून बिबट्याने तिला लगतच्या ऊसाच्या शेतात ओढत नेल्याचं दिसून आले। सकाळी गोठ्यात गेल्यानंतर विष्णू जाधव यांच्या निदर्शनास एक शेळी नसल्याचं लक्षात आलं। त्यांनी परिसरात शोध घेतला असता ऊसाच्या शेतामध्ये शेळीचे अवशेष आढळून आले। त्यानंतर त्यांनी तातडीने वन विभागाशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली। वन विभागाच्या पथकाने घटनास्थळाची पाहणी केली असता आढळणारे ठसे हे बिबट्याचे असल्याचं स्पष्ट झाले। पशुपालकांना रात्रीच्या वेळी जनावरे सांभाळताना मोठी कसरत करावी लागत आहे। वन विभागाने तातडीने पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी होते। ब्युरो रिपोर्ट 7 स्टार न्यूज।